मित्रांनो नमस्कार. आपल्या सोबत आहेत सुभाष ठोंबरे, जे 30 वर्ष मिलिटरीमध्ये ज्यांनी सेवा केली. सर, पहिल्यांदा अभिनंदन. तुम्ही देश सेवेसाठी 30 वर्ष दिले. काय सांगचाल? परवा तुमचा कार्यक्रम झाला सेवानिवृत्तीचा, सगळे मित्रमंडळी पाहुणे रावळे होते. काय वाटलं? कसा आनंद साजरा केला 30 वर्ष सेवेतून काम केल्या च्या संदर्भात? नमस्कार. मी 30 वर्षाचा कालावधी इंडियन आर्मीमध्ये EME कोरमध्ये कंप्लीट करून व्यवस्थित सुखरूप आपल्या परिवारामध्ये पोचलेलो आहे. याचं मला खूप खूप आनंद आहे. सुरुवातीचा शैक्षणिक कालावधीपासून मी माझी प्रक्रिया सांगत आहे. तुमचं गाव सांगा पहिल्यांदा. मी ठोंबरेवाडी, शिखरशिंगणापूर, तालुका मान, जिल्हा सातारा. बर. आमची शाळा मी शिखरशिंगणापूरमध्ये 1ली ते 7वी पर्यंत चालत येऊन जाऊन शाळेचा प्रवास केलेला आहे. 8वी 9वी 10वी आश्रमशाळा गोंदवले बुद्रुक, संत गाडगे महाराज आश्रमशाळा गोंदवले बुद्रुक, तिथे माझी 8वी 9वी 10वी झाली. त्याच्यानंतर 11वीला मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वर नगर, बारामती. 11वीचा प्रवास माझा तिथं झाला. आणि 1ली ते 11वी पर्यंत सुरुवातीपासून मी ठोंबरेवाडीच असल्यामुळं ठोंबरेवाडीमध्ये सुरुवातीपासून कुस्ती आणि व्यायाम या गोष्टीकडं लक्ष दिलं जातं. तर त्याप्रमाणे आम्हाला पहिल्यापासूनच व्यायामाची आवड ही आमची जन्मजातच आहे. आणि वरून आम्ही धनगर समाजाचं असल्यामुळं एकदम ताठ शरीर आणि एकदम व्यायाम करून चांगले एकदम तंदुरुस्त राहणे हे सुरुवातीपासूनचा स्वभाव. तर त्यामुळं मला कंटिन्यू 10वी पर्यंत नॉर्मल व्यायाम, कुस्ती ह्या गोष्टी सवय होत्याच. पण 11वीमध्ये असताना मला कॅनलमध्ये पोहाय जाणे, जिमचा व्यायाम करणे, त्याचप्रमाणे कंटिन्यू संध्याकाळी मॅटवर कुस्ती खेळणे, सकाळी कमसे कम 2 किलोमीटर 3 किलोमीटर रनिंग करणे, हा 1 वर्षाचा कालावधी मला व्यायामासाठी खूप सोयीस्कर मिळाला. अभ्यासही कमी झाला. त्याच्यामुळं मग मी कंटिन्यू व्यायाम केल्यामुळं भरतीला मी त्यावेळी कॉल लेटर निघत होतं. मला 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट जसं मिळालं मी कॉल लेटर मागवलं. तर त्यावेळी मला सोल्जर क्लर्कचा कॉल मिळालेला होता, सोल्जर क्लर्क. परंतु मी ज्यावेळी भरतीला गेलो त्यावेळी तिथं सोल्जर टेक्निकलची भरती चालू होते. मग सोल्जर टेक्निकलची भरती आहे तर त्यांनी मला सांगितलं तुमची भरती आज नाही, तुम्ही वापस जा. मग त्यांनी विचारलं जर तुमची हाईट 167 सेंटीमीटर असेल, तुमचं वजन, उंची, छाती ठीकठाक असेल तर तुम्ही ह्याच्या भरतीत उतरू शकता. आणि 10वीमध्ये तुम्हाला सायन्समध्ये आणि गणितामध्ये मार्क चांगले असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये उतरू शकता. तर माझा शाळेचा जो त्यावेळेचा 10वीचा जो विद्यार्थी होता त्या उद्देशानं म्हणजे माझा अभ्यास खूप चांगला होता. मला 68.71% त्या काळात मार्क होते. त्यावेळेस 10वीत पास होणं मुलाला मुश्किल होतं. त्या काळात मी आश्रमशाळेतला प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होतो गोंदवले बुद्रुकमध्ये. तर मला सायन्स मॅथ माझ्यासाठी नॉर्मल होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. मग त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, तुमचे मार्क बघितले, तुम्ही टेक्निकलमध्ये भरती होऊ शकता. त्याने लगेच माझा कॉल लेटर घेतलं, त्याच्यामध्ये सोल्जर टेक्निकल कट करून सोल्जर टेक्निकल लिहिलं आणि मला भरतीसाठी सामील केलं. पहिल्याच वेळी भरतीमध्ये जे जे इव्हेंट आहेत सर्व इव्हेंटमध्ये टॉपवर आल्यामुळे कोल्हापूरमध्ये भरती आदल्या दिवशी जाऊन राहिलो 5 मार्चला. 6 मार्चला माझं मेडिकल झालं, 6 मार्च 96ला. 7 मार्चला आमचा गॅप, 8 मार्चला माझं मेडिकल झालं. परत 24 मार्चला मला रिटर्न टेस्टची तारीख दिली. 24 मार्चला मी रिटर्न टेस्टला गेलो. त्याच्या अगोदर ज्यावेळेस मी 8 मार्चला माझं फिजिकल मेडिकल झालं, एक NER आणि एक MER 2 पुस्तकं भेटतात. दोन्ही पुस्तकं मी अभ्यासासाठी घेतली. दोन्हीचा अभ्यास आपला एवढा भारी केला की 10वीपर्यंत चांगला विद्यार्थी हे ऐकायची जी सवय होती त्या गोष्टीचा फायदा घेतला की बाबा आपल्याकडे जी कॅपॅसिटी आहे ती दाखवण्याची, हे कमी वेळेत जास्त अभ्यास करून मार्क पडायचा आपल्याला एक चांगला मौका मिळाला आहे. तर 8 मार्च ते 24 मार्चपर्यंत मी अभ्यास करून त्याच्यामध्ये मी म्हणजे टॉप लेवलचा विद्यार्थी आलो. 12वी कंप्लीट केली? 12वी 10वी 11वीच फक्त माझी कंप्लीट झाली. 11वीची परीक्षा आणि मिलिटरीची परीक्षा ही माझी बरोबर चालली होती. पहिल्याच भरतीमध्ये कोणताही अडथळा न येता फिजिकल झालं, मेडिकल झालं, रिटर्न टेस्टची डेट मिळाली, पुस्तकं घेऊन आलो, कंप्लीट अभ्यास केला. आणि मला परत 16 एप्रिलला लेटर आलं की तुम्ही
20 एप्रिलला कोल्हापूरमध्ये रिपोर्ट करायचं आहे जॉईनिंग जॉईनिंगचं डॉक्युमेंट. डॉक्युमेंट घेऊन. तर 20 एप्रिलला मला तिथून आम्हाला सिकंदराबादसाठी डिस्पॅच केलं. ओके. आता मी तुम्हाला हे प्रश्न विचारतोय की तुमची बॅकग्राऊंड काय होतं, म्हणजे तुम्हाला भाऊ किती होते, भाऊ किती आहेत, आई वडील काय करत होते ते पण सांगा मग. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या कुटुंबामध्ये त्यावेळेची परिस्थिती काय होती, कुटुंबामध्ये आर्थिकरण कसं चालायचं? 3 भाऊ 3 बहिणी. मी सेकंड लास्ट. हम्म. तर आमच्या परिवारात एकही माणूस शिकलेला नाही एक्सेप्ट मी. माझ्या व्यतिरिक्त घरात कोणीही शिकलेलं नाही. तर त्या काळी आम्ही मेंढपाळ परिवाराचं असल्यामुळं शाळेकडे काही भर नव्हता. आणि 6 महिनं घरी 6 महिनं मेंढराकडे घेऊन जायचे. तर त्या पिरियडमध्ये मला शिक्षणासाठी योग्य वातावरण नव्हतं. तर मला सुरुवातीला पहिलीत असतानाच आपले सीताराम बंडू ठोंबरे यांच्या घरी 2 महिन्यासाठी परीक्षेच्या वेळी ठेवण्यात आलं. दुसऱ्या वर्षी थोरले बंधुराज बी आमचे वेगळेच राहिलेले आहेत, परंतु त्यांच्याकडे 2 महिने ठेवण्यात आलं. आणि 3री 4थी 5वी 6वीसाठी आईला इथं ठेवलं आणि वडील आणि बंधुराज बहीण वगैरे मेंढराकडे गेले. असे 7वीपर्यंत माझी शाळा कंप्लीट झाली. आणि 8वी 9वी 10वीसाठी परत आश्रमशाळेमध्ये सर्व सुखसुविधा मिळाल्यामुळे तिथून माझं कंप्लीट शिक्षण पुढचं झालं. आता मला एक विचारायचं, ज्यावेळेस तुम्ही 20 एप्रिलला 1996ला भरती झाला, तिथनं थोडी परिस्थिती पण सुधारली असेल, त्यावेळेचा काय आईचा किस्सा किंवा तुमचा काय भरती झाल्यानंतर आईचा वडिलांचा काय आनंद वगैरे त्यावेळेचं काय आठवण असतं तेही सांगा, किंवा काय त्यावेळी सर्वांना, कारण तुम्ही ठोंबरेवाडीतलं पहिलं मला वाटतं सरकारी किंवा मिलिटरी मध्ये गेला 3रा फौजी होतो माणूस होता. तर त्या काळामध्ये फौजमध्ये हे धोका आहे हे सर्वांना माहीत होतं. फौजमध्ये मिलिटरीमध्ये भरती होणं म्हणजे एक धोक्याचं आहे हे सर्वांना माहीत होतं. परंतु आमच्या आई वडिलांना हे माहीत होतं की धोका आहे, बरोबर आहे, पण इथंही आपण जे 24 तास काम करत राहतो सर्व ठिकाणी धोकाच आहे. हे गव्हर्नमेंट जॉब मिळाला त्यामुळे सर्व परिवार खुश होता. देशासाठी चाललेला आहे आणि वरून त्याचंही कल्याणच त्याच्यात होणार आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी सांगितलं बिंदास सर्व्हिस करा, निवांत राहा आणि आपल्या परिवाराच्या ह्याच्यामधून प्रगती करा, देशाची सेवा करा. एक चांगलं छान वातावरण बनलं आणि आम्हालाही हॉस्टेलमधले दिवस काढलेले. बाकी पूर्ण एकदम आपलं मान तालुक्यातले सगळे एकदम कठीण परिस्थितीमध्ये, त्यातली ठोंबरेवाडी, तर सगळं कठीण कालावधीमध्ये दिवस जे काढलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला ट्रेनिंग हे नथिंग झालं. ट्रेनिंगमध्ये कोणत्याही सिकंदराबादमध्ये 1M सेंटर सिकंदराबादमध्ये माझं 6 महिन्याचं ट्रेनिंग झालं. पहिल्या 6 महिन्यात कोणत्याही टेस्टमध्ये फेल न होता कंप्लीट ट्रेनिंग करून 6 महिन्यात आम्ही 1 महिन्याच्या सुट्टीला माघारी आलो होतो. 1 महिन्याची सुट्टी काढल्यानंतर परत 7 महिन्याचं ट्रेनिंग असतं आमचं ट्रेड ट्रेनिंग. ते ट्रेड ट्रेनिंग कंप्लीट केलं. त्याच्यानंतर 3रं ट्रेनिंग असतं, परत 1 महिन्याची सुट्टी. 3रं ट्रेनिंग ते बी टँकचं ट्रेनिंग मिळालं आम्हाला, रणगाडा मेकॅनिक. ते कंप्लीट केलं आणि 3 जानेवारी 1998मध्ये मला फर्स्ट पोस्टिंग 6006 इंडिपेंडंट आर्मर्ड वर्कशॉप, रणगाड्याचं खूप मोठं वर्कशॉप सुरतगड जिथं रणगाड्याचं दुरुस्ती केली जाते. रणगाड्या तयार होतात बेस वर्कशॉपमध्ये. आणि त्यांना जे छोट्या लेवलचं R1 R2 म्हणजे जे छोटे रिपेअर आहेत, इंजिन काढणे, गिअरबॉक्स काढणे, क्लच काढणे, त्यांना फिटिंग करणे आणि ऑन रोड हालतमध्ये त्यांना हमेशा ग्रीसिंग सर्व्हिसिंग कंप्लीट कारवाई करून त्यांना लढाईसाठी हमेशा तयार ठेवणं, अशा वर्कशॉपमध्ये माझं 98मध्ये पोस्टिंग झालं. तर 2001 पर्यंत मी 3.5 वर्ष तिथं राहिलो. तिथून सेकंड पोस्टिंग माझं पटियाला 114 आर्मर्ड इंजिनियर रेजिमेंट, हे पटियालामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे इक्विपमेंट, टँक मिळाले, टाट्रा, बी व्हिकल, सी व्हिकल, सर्व प्रकारचे जे इक्विपमेंट आहेत ऑल इक्विपमेंट अवेलेबल असतात इंजिनियरमध्ये. अशा खूप मोठ्या 1000ची स्ट्रेंथ असते आणि 700-800 इक्विपमेंट असतात. एवढ्या मोठ्या युनिटमध्ये मला राहण्याचा मौका मिळाला. मग जे आम्ही फर्स्ट युनिटमध्ये काम शिकलो सेम तेच काम सेकंड युनिटमध्ये करण्याचा मौका मिळाला. पहिल्या युनिटमध्ये एक गोष्ट माझी सांगायची विसरली. 98मध्ये मी युनिटमध्ये गेलो होतो. 99मध्ये कारगिल युद्ध सुरू झालं होतं 99च्या मे महिन्यात. तर त्यावेळी आम्हाला असा आदेश मिळाला होता की आपल्याकडे जे टँक आहे त्यांचे इंजिन, गिअरबॉक्स, क्लच कुठल्याही साईडनं ते ऑफरोड राहिले नाही पाहिजेत. पूर्ण टीमने कंप्लीट दुरुस्त करून त्यांना हमेशा अपडेट ठेवायचं, रिपेअर करून. आणि कंप्लीट टँक आम्हाला रिपेअर करा. एक नवीन मुलं आहेत त्यांना एवढं काम करण्याचा मौका भेटत नाही, थोडंफार छोटे मोठे किरकोळ कामे लावतात.
पण या लढाईमुळे आम्हाला खूप छान काम करायचा मौका मिळाला आणि त्याच्यामुळे आमची कुशलता वाढली. ट्रेड टेक्निकल जे आहे त्याचं कुशलता वाढली. त्याच्यामुळे पुढं गेलो पटियालामध्ये 114 आर्मड इंजिनियर रेजिमेंटमध्ये. तर त्या ठिकाणी आम्हाला खूप सर्व इक्विपमेंटमध्ये काम करण्याचा मौका मिळाला आणि ते काम करण्यासाठी मजा कशामुळे आली तर पहिल्या युनिटमध्ये आम्हाला सर्व इक्विपमेंटमध्ये काम करायचा खूप मौका मिळाला होता. त्यावेळेस परत संसदेवर हमला झाला. बरोबर. त्यावेळेस वाजपेयी सरकार होतं. मग आरपारची लढाई होती. त्या लढाईमध्ये सरळ आम्हाला राजस्थान बॉर्डरवर बिकानेर बॉर्डरवर आम्हाला नियुक्त केलं. आमच्या पूर्ण इंजिनियरच्या टीम राजस्थान बॉर्डरवर डिप्लॉय झाल्या. तर तिथं काय लढाईसाठी तर- तिथल्या टेक्निकल त्या लढाईमध्ये आमचं काम आहे की जे इक्विपमेंट आहेत इंजिनियरचे साहित्य त्यांना रिपेअर करून तयार ठेवणं. परंतु त्या इक्विपमेंटनी पुढे जाऊन लढायचे. तर त्यांना आम्ही ठीक ठेवलं की ते पुढे लढाईमध्ये चांगलं काम करणार. म्हणून पूर्ण इंजिनियरचे प्लस आमचे जे टेक्निकल सपोर्ट आहे सर्व माणसं आम्ही पूर्ण बिकानेर बॉर्डरला डिप्लॉय झालो. बरोबर. ते कमीत कमी नोव्हेंबर 2002 पर्यंत कंटिन्यू तिथंच होतो. किती वर्ष? सुट्टी बंद 1 वर्ष. डिसेंबर 2001 मध्ये आउट झालो होतो आणि नोव्हेंबर 2002 पर्यंत तिथं डिप्लॉय होतो. तर त्या कालावधीमध्ये आम्हाला खूप मोठा एक्सपिरियन्स हा आला की आपण ट्रेनिंग घेतलंय, इक्विपमेंटचं ट्रेनिंग घेतलंय, स्वतःसाठी फिजिकल ट्रेनिंग घेतलंय, तर त्याचा उपयोग आपण लढाईमध्ये कसा करायचा. लढाई लागलेली नाही पण लढाईसाठी प्रॉपर स्टँड बाय सगळी फौज होती. त्या पिरियडमध्ये रात्रीचं गाड्या कशा मूव्ह होतात, जाऊन थांबतात कसे, त्यांना प्रोटेक्शन कसं द्यायचं, त्यांची ड्युटी कशी, सगळ्या गोष्टी फिजिकली आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि ते कंप्लीट झाल्यानंतर परत 2003 मध्ये ज्या ठिकाणी इंजिनिअरने माइन लावलेले असतात सर्व बॉर्डर एरियामध्ये, तर ते आमच्याकडे टँक असतात. त्या टँकला पुढं रोलर असतात. त्या इंजिनिअरच्या रोलरनी ते माइन फाडायचे असतात. कारण त्याच्यावरती कुत्रं गेलं, माणसं गेली तरी त्याच्यावरती त्यांचे पाय तुटणार, डॅमेज होणार, स्फोट होतो. मग ते टँकने आम्ही पूर्ण माइन गुरदासपूर साईडला पंजाबमध्ये जाऊन आम्ही त्याला पूर्ण माइन फाडायचं काम केलं. आणि त्या माइन फाडायच्या कामामध्ये बी इंजिनियर आपले टँक फिरवत असायचे. कोणताही टँक खराब झाला तो साईडला आणायचा, त्याला रिपेअर करायचं आमचं काम होतं. तिथून नेक्स्ट पोस्टिंग आली माझी 953 टँक ट्रान्सपोर्ट प्लाटून मेरठमध्ये. आम्ही जे टँकला गाड्या लोड करून घेऊन जातात त्या गाड्यांना आम्ही कॅरी करून लढाई एरियापर्यंत पोहोचवायचं काम आमचं होतं. टँकला कॅरी करून घेऊन जायचं. तर त्या गाड्यांचं दुरुस्तीचं काम 3 वर्षाचा कालावधी माझ्याकडं होतं. त्या पिरियडमध्ये मी हवालदार मेजर टेक्निकल एक HMT ची टेस्ट असते, ती टेस्ट मी HMT एंट्रन्स एक्झाम, त्या एक्झाममध्ये मी डिप्लोमासाठी पास झालो. तो डिप्लोमा मी तिथून आउट झालो, लेमध्ये पोस्टिंग केलो. लेमध्ये 1 वर्ष काढलं. लेमध्ये 1 वर्ष ते बी टँकचंच काम करायचं. त्याच्यानंतर तिथून ट्रेनिंगसाठी सिकंदराबादला डिप्लोमासाठी 1 वर्षासाठी आलो. 1 वर्षाचा कंप्लीट डिप्लोमा झाला. त्या डिप्लोमामध्ये माझं लग्न 2004 मध्ये झालेलं होतं. फॅमिली वगैरे घेऊन डिप्लोमाला आम्ही गेलो. तिथं मुलं बाळं फॅमिली माझ्याबरोबर राहिली. आणि तिथून कंप्लीट डिप्लोमाचं ट्रेनिंग घेऊन 246 आर्मड वर्कशॉप जैसलमेरमध्ये आलो. तिथंही आपल्या भारत देशासाठी एक नवीन टँक अर्जुन टँकमध्ये काम करण्याचा मौका मिळाला. त्याच्या अगोदर T55, T72, BMP, T90 सर्व टँकमध्ये काम केलेलं होतं. तिथं एक नवीन प्रकारचा टँक MBT अर्जुन टँक, त्याचं 60 टन वजन आहे. एवढा मोठा टँक आणि 70 किलोमीटर प्रति किलोमीटर स्पीडनं तो रेत वाळूमध्ये पळतो. असा म्हणजे खूप बलाढ्य टँक. तर त्या टँकमध्ये बी काम करण्याचा आम्हाला मौका मिळाला. तिथून 246 आर्मड वर्कशॉप, तिथून सेंट्रल इंडिया हॉर्स अमृतसरमध्ये आलो. अमृतसरमध्ये सेम टँकचंच काम केलं. तिथून मला लेबनॉनमध्ये जाण्याचा मौका मिळाला. लेबनॉनमध्ये शांतीसेनेमध्ये जाण्यासाठी स्पेशल सिलेक्शन होतं. भरपूर काय 300 मुलं बोलवायची, त्यातली 50-60 मुलं घ्यायची असं असतं. पूर्ण त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस, मेडिकल फिटनेस, कोणत्याही साईडचा काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, BP हाय नाही पाहिजे, मेडिकल साईड कम्प्लीट फिट पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन झालं. मग लेबनॉनला मी 2016च्या ऑगस्टमध्ये गेलो. त्यासाठी 4 महिन्या अगोदर दिल्लीमध्ये आमचं मेडिकल असतं, फिजिकल असतं, सर्व टेस्ट असतात, एकदम प्रिपेअर केलं जातं. ऑगस्ट 2016 ते मार्च 2017 पर्यंत मी लेबनॉनमध्ये काढलं. लेबनॉनमध्ये आम्हाला खूप छान अनुभव मिळाला. इस्रायल बॉर्डर होते. आमचे पूर्ण
तिथं टेक्निकल वर्कच होतं लेबनॉनमध्ये बी. तर आम्ही एक 4 व्हीलरमध्ये एसीची गाडी असणार, पूर्ण आम्ही हत्यार इक्विपमेंट हेल्मेट वगैरे सगळं प्रोटेक्शन बरोबर आणि सर्व्हिसिंगचं सगळं सामान घेऊन टँक बॉर्डरवर जिथं उभा आहे तिथं जाऊन आम्ही त्याला रिपेअर करायचं. हे दररोजचं रुटीन आमचं. आठवड्यातून 5 दिवस काम करायचं, 2 दिवस परत आपलं मेंटेनन्स घरी येऊन स्वतःचे कपडे वगैरे धुणं, साफसफाई करणं, हे काम करायचं. तर लेबनॉनमध्ये तिथं बर्फ पडलेलं होतं. इस्रायलच्या बॉर्डरमध्ये जरी इकडून आपल्या इथली लेबनॉनची शेळी गेली, बकरी गेली, तरी ते एवढं त्यांची टेक्नॉलॉजी आहे की त्यांचा तुरंत मेसेज यायचा, यांची बकरी आलेला आहे, यांचा माणूस आलेला आहे, काय आलेला आहे, तुरंत लगेच ॲक्शन होणार, लगेच माघार येणार. हिजबुल्ला म्हणून तिथं एक, जसं आपल्याकडं वेगवेगळे आतंकवादी आहेत तसं हिजबुल्ला एक टीम आहे लेबनॉनमध्ये, खास टीम आहे. हां लेबनॉनची. तर ते अटॅक करायचे इस्रायलवरती अटॅक केला की म्हणजे आम्हाला कोणाची लढाई लागून द्यायची नाही, शांती सेनेसाठी आम्ही गेलेलो असतो. तर त्याच्यावेळेस तुरंत आपली टीम सजग होणार, लगेच टँक घेऊन जाणार आणि हिजबुल्लावाल्या टीमला आउट. त्यांना सांगणार ठीक आहे आम्ही काय होऊन देत नाही, म्हणजे शांत ठेवायचं. मेन कार्य काय, लढाई लागून द्यायची नाही. तिथं 7 महिन्याचा कालावधी कंप्लीट करून परत 11 मेकॅनाइज इन्फंट्री हिसारमध्ये आलो. हिसारमध्ये मग तिथंच मी 1 जानेवारी 18ला नायब सुभेदार झालो. तिथून आसाममध्ये पोस्टिंग गेलो. आसाममध्ये परत 3-4 वर्ष, 3.5 वर्ष काढली. तिथून पठाणकोटला आलो. पठाणकोटमध्ये परत 2023मध्ये सुभेदार बनलो. असं कंप्लीट कालावधी एकदम छानपणे व्यवस्थित पार पाडत आणि 2010 ते 2025 पर्यंत कंटिन्यू माझी मुलं आणि फॅमिली माझ्याबरोबर होती. त्यामुळे मला ह्या खडतर प्रवासामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे सर्व्हिसचं काहीही जास्त गुमान वाटलं नाही, काही प्रॉब्लेम वाटला नाही. आपल्यासोबत ठोंबरे मॅडम आहेत. काय सांगचाल तुम्ही सरांसोबत 2009 पासून वेगवेगळ्या राज्यात फिरला, सरांसोबत जी सेवा होती किंवा जे जॉब होता सरांचा, त्याच्यामुळे तुम्ही पंजाब, हरियाणा, राजस्थान अनेक स्टेट मध्ये जाता आलं, त्यांच्यासोबत म्हणजे एक साथीदार म्हणून काम केलं. कसा अनुभव होता तुमचा? सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की फौजमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा शिकवलं जातं की सगळ्यांना नमस्ते करायचं. माझं नाव उज्ज्वला सुभाष ठोंबरे, मी यांची धर्मपत्नी. आणि 2009 साली मी पहिल्यांदा यांच्याबरोबर सिकंदराबादला गेले होते. तिथून माझा प्रवास चालू झाला आणि खूप छान प्रवास राहिला. सिकंदराबाद झालं, नंतर राजस्थानमध्ये जैसलमेर बॉर्डरवर येतं ते झालं, परत अमृतसर गेलो, हरियाणा झालं, परत पठाणकोट केलं, आसाम केलं. असं म्हणजे खूप छान प्रवास झाला. वेगवेगळ्या ठिकाणी राहायचा मौका मिळाला, फिरायचा मौका मिळाला. तिथलं कल्चर, तिथलं जेवण खाणं वेगवेगळं, म्हणजे बाहेर कुठेही भेटत नाही. वेगवेगळ्या भाषा, ते सगळं ऐकायला मिळालं. आणि फौजमध्ये आलं तर वेगवेगळ्या भाषांची माणसं बघायला, आपल्याला त्यांच्याबरोबर भेटायला मौका मिळतो. त्यांची वेगवेगळे कपडे, सगळं म्हणजे बाहेर कुठेही भेटत नाही. फौज सोडली तर एवढं कुठेही भेटत नाही. आणि माझा प्रवास खूप चांगला झाला. मुलांबरोबर राहायचं, शिक्षण मुलांचं ते सगळं झालं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025मध्ये ऑपरेशन सिंदूर झालं 7 मेला. त्या दिवशी अचानक सांगितलं, म्हणजे अगोदर माहीत नव्हतं ते होणार आहे म्हणून, तारीख फिक्स नव्हती, पण सांगितलं सगळ्यांनी घरीच राहा, सावध राहा. आणि सकाळी कळाले की ऑपरेशन सिंदूर झालं म्हणून. नंतर दुपारनंतर सांगितले की आता आपल्याला सावध राहायला हवं. मग 8 मेच्या दिवशी संध्याकाळी तिकडून पाकिस्तानवरून ड्रोन अटॅक व्हायला लागले. मग त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की आपण फौजीची पत्नी आहोत, फौजीची मुलं आहोत, स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. पण तरी पण मनात एक भीती असते. ड्रोन अटॅक होत होते आणि धमाका व्हायला लागलं. मुलं खिडकीचा पडदा उडून बघायची, लाईटी सगळ्या बंद होत्या. आणि ते धमाका बघितलं का मुलं म्हणायची मम्मा एकदम खतरनाक वातावरण झालंय, पण भ्यायची गरज नाही, खातर आपण फौजमध्ये आहोत म्हणून. म्हणजे तो एक एवढ्या पूर्ण वर्ष राहिलो पण कधी असा समयच आला नाही की असं कधी बघायची वेळ मिळेल म्हणून. पण ऑपरेशन सिंदूरमध्ये झाल्यानंतर हे कळालं की आपण फौजमधला हिस्सा आहे आणि हे होणं हे साहजिक आहे, ह्याच्यात काही नवीन गोष्ट नाही. त्याच्यामुळे धाडस वाटलं. ह्यांनी सांगितले की मला सुट्टी भेटू नाही तर नाही भेटू, पण तुम्हाला मी टायमिंगवर गावाकडे पाठवीन. मग तशी काही गरज आली नाही. 3-4-8 दिवसानंतर ते सगळं शांत आलं आणि मी सगळे एकत्र सुट्टीला आलो. म्हणजे खूप छान वाटलं, म्हणजे सगळं की आपण फौजमध्ये आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे. फौजमध्ये म्हटलं का लढायला जाणं हे सगळं, पण बाकीकडं काय एवढा नाही विषय आला. आणि ओके.
2009 पासून 2026 पर्यंत एकत्र राहिलो. कसं साथ वगैरे कसे दिले किंवा कधी अडचणी, कारण दुःख हे असतं, हा. वेळ कमी मिळतो. ते तर हमेशा असतं की ते प्रत्येक वर्षाला त्यांना एक्सरसाइजला जावं लागतं. 2-3 महिन्याचं असतं त्यांचं वर्षातून. ट्रेनिंगमध्ये त्यांना जावंच लागतं. मग आपल्याला मुलं, आमच्या सासूबाई आमच्याबरोबर सतत राहिल्या. मग ते सगळे ॲडजस्टमेंट, मुलांचं शिक्षण, की आपण गावाला असो किंवा फौजमध्ये असो, पण हे नियम असते की त्यांना एक्सरसाइज ट्रेनिंगला बाहेर गेल्यानंतर आपल्याला ते सगळं ॲडजस्ट करावंच लागतं. आणि आता मला एक विचारायचं, आता राहिलेला काळ तुम्ही त्यांच्याकडे वेळ वगैरे मागितलाय का? म्हणजे आता राहिलेलं आयुष्य, आता ते तुम्हाला वेळ देतील असं मला. हा, आता देतील की. हम्म. त्यावेळेस कारण त्यावेळेस सण असेल किंवा दिवाळी, रक्षाबंधन, कुठला असा सण तुम्हाला तसा साजरा करायला मिळत नसेल. हा, म्हणजे म्हणायला तर होतं की गावाकडच्या हिशोबाने की ते एकत्र राहतात तिकडं, पण तिथं पण दिवाळी असो, रक्षाबंधन असो किंवा कुठलाही त्योहार असो, सण आला का मुलं म्हणजे ना, पप्पा तर आताही ट्रेनिंगलाच गेलेत, फौजमध्ये असून सुद्धा बरोबर राहायला एवढा वेळ भेटायचा नाही. पण तरी पण गावाकडच्या पेक्षा फौजमध्ये राहायला खूप जास्त मिळालं, त्याच्यामुळे छान वाटलं. आणि फौजमधले अफसरांच्या फॅमिली, अफसर म्हणजे त्यांच्या ते पार्ट्या, वेलफेअर, त्या सगळ्याचा खूप आनंद मिळाला आणि खूप छान झालं. ओके. आता काय त्यांच्याकडे मागचा राहिलेला वेळेत किंवा राहिलेल्या आयुष्यात पुढच्या, हा म्हणजे वेळच मागितलाय का आता त्यांना? हा, वेळच मागितलाय आता. आता ज्या मुली ज्या 12वी झाल्या, आता ज्या लग्नाच्या प्रोसेस मध्ये आहेत, त्यांना काय सांगताल की फौजी नवरा करणं का गरजेचं आहे, किंवा काय आता असे कधी कधी चर्चा केली जाते कशाला करते वगैरे, असं गावाकडे होतं. तुमचा एक अनुभव म्हणून काय हा, माझा अनुभव हा की मला फौजीची पत्नी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. बाकी शिक्षक, वकील, डॉक्टर ते सगळे एक वेगळं झालं, आणि एक फौजी हा आयुष्यात वेगळं? आयुष्यच वेगळं असतं. म्हणजे त्यांच्याबरोबर फिरायला मिळतं, ते वेगळं झालं. आणि ज्यावेळेस म्हणजे दोन्ही येतं, सुख दुःख सुख सगळं येतं, दुःख येतं, ज्यावेळेस म्हणतात ना की पती पत्नी एकत्र राहिल्यानं त्यांच्यात प्रेम कमी आणि भांडण जास्त असतं. पण फौज मधल्याच हे आहे की त्यांची दूरी असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेम वाढतं आणि प्रवासही त्यांचा चांगला असतो. कधी एकत्र येतात, कधी दूर जातात. आणि फौजी संग लग्न करण्यासाठी पण भाग्य लागतं. सगळ्याला फौजी भेटत नाही. ज्यांना भेटलाय त्यांच्यासाठी भाग्य, आणि ज्यांना पुढे भेटेल त्यांचं पण भाग्यच म्हणावं लागेल.